चिन्या चल दर खाऊन घे पटकन. काय रोज रोज चहा चपाती, काहीतरी वेगळं करत जा ना. रोज रोज तेच खाऊ का मी आई? दिवसभर तिकडे काम असतं ना, मग ताकद नको. ओमदादाने ती बिस्किट आणली आहेत ना, ती दे आत्तापुरती. ती खाईन, ऑफिसमध्ये गेल्यावर खाईन मेयो सँडविच वगैरे काहीतरी. माय हे कसलं सँडविच? मेयो सँडविच. अरे म्हणजे तुमचं ते काकडी टोमॅटो बटाटा ते तसलंच ना? नाही गाई, मेयो म्हणजे ते असं ते पांढरं ते नाही कळणार आहे ना. आता तू बिस्किट दे, हे नको मला. अरे समोर आलेला असं बाजूला करतात का चिन्या? कसल्या एवढा नोकरीचा मात चढला रे तुला? अरे पैसे काय कमवायला लागला? घरची चहा चपाती नकोय तुला? ए सुमन, अरे बाहेर जाऊन मायो खायो खायचं, चांगले फटके खायला घालते तुला. अरे अरे काय चाललंय सुमन? जरा शांत जरा. दादा तू लपू नको, दादांच्या मागे बाहेर ये. काय झालं? अरे 10,000 काय कमवायला लागला, शिंग फुटलीये त्याला. घरची चहा चपाती नको म्हणे, बाहेरचं काहीतरी हवंय साहेबांना. अरे चहा पोळीला नको म्हणू. अख्ख्या अंबरनाथ मध्ये सगळ्यात फेमस पोळी आहे साळवींची. मग आईचं ऐकायला नको. आईचं ऐकायला नको. चहा चपाती खातो. खाईल तू जा. थांब आता. खातोय ना. अरे चहा गरम करून आणते. दादा हे बघा, मी तुमच्यासाठी सगळी औषधं आणली आहेत, विटामिन्स आणली आहेत आणि हा प्रोटीन शेक आहे. ही औषधं दररोज वेळेवर घ्यायची आणि प्रोटीन शेक सुद्धा. ओमकार, एवढी औषध? जरा बिल दाखव ना. बिल कशाला हवंय तुम्हाला? आणि बिलापेक्षा औषधं महत्वाची आहे, तुमची तब्येत महत्वाची आहे. बरं झालं बाबा हे तूच बोललास. अहो ऐकलत ना? अगं हो, औषधं घेईन ग मी. पण ओमकार काय आहे, म्हणजे काल तुम्ही इतकं सामान घेऊन आलात, आज ही औषधं. बघा जो पगार मिळतोय ना तो महिनाभर पुरवायचा असतो. अहो दादा पुरेल, तुम्ही काही काळजी करू नका. चला मी ऑफिसला जातो, उशीर झालाय. अरे डबा. ओम डबा. अरे थँक्यू. ऐक ना, पगार झाल्यावर आईला भेटलास का? नाही ग. कमाल करतो सोम. आधी जाऊन तू आईला भेट आणि मग जा कामा. हो थँक्यू नलू मावशी. चल येतो दादा, येतो. काका बाय. चिन्या येतो रे. बाय दादा. काही हवं होतं का? काम. का? किती दिवस आपण ओमकारवर अवलंबून राहायचं. आता माझी तब्येतही बरी आहे, कामाचं काहीतरी बघावं लागेल. माझा ज्यूस द्या ना आणून. बघ रे जरा. घे, तयारच ठेवला होता पण तुझं काम चालू होतं ना. घे. हा एक मिनिट. तू ही कामं का करतेस? आपल्या घरात माणसं आहे ती कामं करायला. आणि ही सगळी जबाबदारी तुझ्या स्वीटूने घेतली होती ना? स्वीटू नाहीये घरात. नाहीये? गेली कुठे सकाळी सकाळी? ती घर बघायला गेली आहे. तूच मागे लागली होतीस ना तिच्या, म्हणून चालली आहे ती आपलं घर सोडून. आता मग ती नसताना कामं कोण करणार, म्हणून मी आजपासून करतीये. आणि स्वीटू गेल्यावर तुझी कामं कोण करणार ते बघ हा तू तायडे. मिसेस खानविलकर, माझी कामं करायला माझ्याकडे खूप माणसं आहेत, त्यामुळे त्याची काळजी तुम्ही नका करू. काय मोहित? हो. स्वीटू पण जाम हट्टी आहे. काय
काय गरज आहे इतक्या घाईत घर बघायला जायची? मॅम मॅम काल मी तुम्हाला जे बोललो ना त्याचीच मला भीती वाटते. तसंच होईल की काय असं वाटतंय. कसली भीती? ते दादा साळवीची आणि ओम सरांची. म्हणजे ही आमची बायको डब्बू मिरची ही गेली अंबरनाथला आणि तिचा हट्टीपणा पाहता ती तिकडे घर बुक करूनच येणार माझी खात्री आहे. मग एकदा का आम्ही तिकडे शिफ्ट झालो की ती रोज दादांना भेटणार, ओम सरांना भेटणार. मग ती डब्बू मिरची माझ्या बरोबर कशी सुखी नाहीये हे दादांना सांगणार आणि दादा ओम सरांकडे पचकणार आणि ओम सरांना जर का कळलं तर ओम सर तुमच्यावर शट मोहित, असं काही होणार नाही. काही करून स्वीटूला अंबरनाथला जाण्यापासून थांबवा. काय चाललंय काय मोहित? सॉरी खूप सॉरी. मला सकाळी ना काहीच न करता जायला लागलं कारण त्या एजंटला मी वेळ दिली होती ना, तर मग मला तिथे वेळेत पोचायला लागला. जरा श्वास घे, थोडं पाणी पी. हा, असं काय करतेस विटू? कामं होत राहतील. तू आधी मला सांग की घराचं काय झालं? चांगलं घर मिळालंय एक. म्हणजे मी सकाळी आईला सोबत घेऊन गेले होते, तिला पण घर खूप आवडलं. आता मी ऑफिसला जाताना पैसे काढेन आणि मग संध्याकाळी त्या एजंटकडे दे. आजच? आज लगेच निघायचं? मॅम, आम्ही आजच तिकडे शिफ्ट होऊ. मी ऑफिसमधून आले की आम्ही लगेच निघू. तुम्ही तुमची बॅग भरून ठेवा. मी येते. स्वीटू, मोहितची ही अशी अवस्था असताना मी तुम्हाला या घरातून जाऊन कसं देईन? एक मिनिट. अगं, तुला इतका त्रास होत असताना मी तुला असं इथून निघून जाऊन देईन आणि मॉमलाही वाईट वाटेल. मोहितची अवस्था बघ. तर मान अजिबात वळवता येत नाही. एक मिनिट. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की मी या घरातला एक राक्षस आहे आणि तुम्हाला त्रास देण्यासाठीच या घरात आहे? तर मग जाऊ दे. अगं नाही तायडे, तसं काही नाहीये. मग तसं नाही तर कसं आहे मिसेस खानविलकर? कसं आहे मिसेस खानविलकर? हे बघ, मोहितला बरं वाटत नसताना स्वीटूनी बायको म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. पटतंय ना? नाही मॅम, उगाच माझ्या बायकोला काय बोलू नका हो. तिला आहे माझी काळजी. आहे ना ग? हो, त्यांची आणि त्यांच्या स्वाभिमानाची सुद्धा. काय स्वीटू, मालविका म्हणतेय ना की नाही मावशी, त्यांची काळजी आहे. त्या अशा अवस्थेत आम्हाला इथनं जा म्हणणारच नाही, हा त्यांचाच आंगुलपणा झाला. आणि ते पूर्ण बरे होईपर्यंत मी त्यांना कुठलंही काम करू देणार नाही. तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत सगळी कामं मी करेन. नाव यू बिंग स्टबन स्वीटू. तुला तिथे का जायचंय? ओम तिथेच राहतो, माहितीये ना तुला. मग कशाला जायचंय त्याच्याजवळ? तू मग सांग ना तिला. ओमचा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये. तो कुठे राहतो त्यांनी मला काहीच फरक पडत नाही. तो समोर आला तरी मी काही त्याच्याशी बोलायला जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मावशी, तुम्हाला माहिती आहे ना, मला जावं लागणार इकडनं. माझ्यासाठी ते महत्वाचं आहे खूप. हो, मी येते. तुम्ही तयारी करून ठेवा निघायची. हो, येते मावशी. सांभाळून जा. हो. बघितलंस ना किती हट्टी आहे मुलगी? अगं, तिची पण बाजू आहे ना. हे बघ, कुणाचीही काही बाजू ऐकून घ्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. तू ऍक्टिंग सोडायची. हो, आणि काही करून ओमच्या जवळ राहायला जाण्यापासून स्वीटूला थांबवायचं. नाहीतर इकडची मान तिकडे. हो, येस मॅम. आता माझं एक महत्वाचं काम करून येते मी परत येईपर्यंत स्वीटूचा विचार बदलला पाहिजे.
आणि तो बदलायची जबाबदारी कोणाची? माझीच. तुझी. तुटलेली चप्पल जोडता येते, पण संपलेली नाती नाही जोडता येत. आई, ए आई, हे ओमचा आवाज आला का? आलो. ओ तू अचानक कसा आलास? सरप्राईज ग, सरप्राईज. फोन तरी करायचा, आवडीचा नाश्ता बनवला असता ना. बस बस बस, मी चहा करते. नाही, तुझ्या आवडीची कॉफी करते मी. नाही, थांब थांब, इकडे ये. काय झालं? ये. हाय मोहित, बस. किती छान वाटतं तुला बघून. तुझी आठवण आली आई. आणि हे तुझ्यासाठी आणलंय. हे काय आहे? अरे तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या. बरं आई, पहिल्या पगारातून आणल्यात तुझ्यासाठी. पहिला पगार? किती छान. पण सॉरी एवढंच आणू शकलो पहिल्या पगारातून. तू वेडा आहेस का? एवढंच आहे हे खूप आहे. माझ्या मुलाच्या कष्टाच्या कमाईतनं आणलेलं आहे हे पंचपक्वानांपेक्षा चविष्ट आहे. कळलं? आपल्या आईसाठी मूल काहीतरी आणतं ना प्रेमाने, त्याचं मोल काय असतं ना ते नाही मोजू शकत आपण. छान आंबट गोड आहे. बाकी सगळं ठीक आहे ना? म्हणजे नवीन नोकरी आहे, पगारही पुरेसाच असणार. काही पैसे वगैरे हवे असतील तर मी देऊ का? आई नको, काही गरज नाहीये. आणि हो, पगार पुरतोय, सगळ्या घराला मिळून पुरतोय. आणि प्लस आता दादा आहेत ना, दादांची चांगली ट्रीटमेंट करतोय का चांगल्या हॉस्पिटलमध्ये. हो, फास्ट रिकव्हरी होती एकदम. सो नलूला केवढं टेन्शन होतं ना त्याचं. हो ना. बरी आहे नलू? एकदम बरी आहे, फर्स्ट क्लास. अच्छा, त्या म्हाताऱ्याचा मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज चाललाय होय? बरं, मला आता सांग, तू काही, मी विचारतेय हा तुला, काय? मी कॉफी बरोबर खायला काय करू तुला? मॅम, सर. बरं, तुला एक गोष्ट द्यायची आहे मला. तुला दादा मामा आठवतात का? दादा मामा साताऱ्याहून आले होते ते. सर, मॅम घेतो मी. हा,
त्यांनी काय आणलं असेल? कंदी पेढे तुझ्यासाठी. अरे वा, हो. साताऱ्याचे. पण ते देणार आहे तुला खायला. पहिला पगार झालाय की नाही? ओके, ऑल राईट. बायको, बायको नाही नाही, ए बायको, अरे काय तुला दिसत नाही का रे? तुम्ही अवनी मॅडमचे मिस्टर आहात ना? हो, म्हणून काय झालं? मी काय इथे येऊ शकत नाही? सॉरी, तुम्ही इथे काय करताय? हे फायली उचलायला मदत करतोय. पडला विचारा. तुम्हाला मी पॅकिंग करून ठेवायला सांगितलं होतं ना. मी घरी आले असते, मग गेलो असतो ना आपण. आज आपल्याला शिफ्टिंग करायचंय. तुम्ही काय करताय इथे? हो बाई, तुझं काय? तू इथे बस बस बस. काय बस खाली. माहिती आपल्याला शिफ्ट व्हायचंय, झालंय सगळं. पॅकिंग बिकिंग सगळं करून झालंय माझं. चावी दे. जे काय घर बघितलंस ना तू, मी जातो तिथे आणि आपला संसार नीट नेटका लावून येतो. दे सर. तुमची मान मोडली आहे ना. अरे हो हो हो. मग कशाला एकटं एवढं सगळं काम करताय? मी एकटा नाही करणार आहे सगळं. मी बोलून घेतो ना, दादांना काकांना मदतीला बोलून घेतो. मी दादांना मदतीला घेणार. दादांची तब्येत बरी नाहीये मोहित. तुम्हाला बरी होतीये ना आता. म्हणजे एवढा औषध पाण्यावर त्यांचा खर्च सुरू आहे मोठ्या हॉस्पिटलमध्ये. कसला खर्च? अरे बापरे, हा? हे काय बोलून गेलो मी. काय खर्च कसला मोहित? हे दादांच्या औषध पाण्यावर खर्च होत असेलच ना. गुण येणार ना त्यांना चांगला. आता कसं वाटते दादांना? बरं काय बोलताय तुम्ही? स्पष्टपणे बोला. बघ आता कसं आहे ना बायको, आपण चाळीतल्या घरात जाणार, भाड्याच्या घरात राहायला जाणार, बरोबर? हा, त्या घराचं डिपॉझिट, घरभाडं, लाईट बिल, गॅस, भाजीपाला, हा सगळा खर्च तू करणार आणि दादांच्या औषध पाण्याचा खर्च मात्र ओम सर करणार. बरं वाटतं काय? त्यांचा अख्खा पगार जातो दादांच्या औषध पाण्यात. कोण म्हणाला? ओम सर म्हणाले ना. म्हणजे आज घरी आले ते शकू मॅडमला भेटायला. त्यांचा पहिला पगार झाला ना, तर कैऱ्या घेऊन आले होते थोडेसे. ते म्हणाले, बाई शकू मॅडम पण म्हणाल्या, काय रे कैऱ्या का आणल्या माझ्यासाठी? ओम सर म्हणाले, काय करू आई, माझ्या पगारात तुझ्यासाठी एवढंच आणत आलं. काय होतं ना, माझा अख्खा पगार संपतो दादांच्या औषध पाण्यात. मला ना खरंच फार वाईट वाटलं. म्हणजे अरे माझी बायको एवढी मेहनत घेते, एवढे कष्ट करते, राब राब राबते. बरं, खानविलकरांच्या घरात सुद्धा आपण काही फुकट नाही राहत. पडेल ते काम करतो मी. आपण म्हणजे त्या लोकांना हे दाखवून द्यायचंय की इथे राहतोयस बंगल्यात आणि तुझ्या आई वडिलांचा खर्च तो करतोय तिथे. जीव तुटतो. मला माहित होतं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मी प्रूफ घेऊन आलो. हे बघ, हे हॉस्पिटलचं बिल बघ. थोडा खर्च आहे.